आता हे पूर्ण वर्क केलं आपण तर लॉंग टूरला घेऊन गेलं काही प्रॉब्लेम राहत नाही ना. महिनाभर पहिले आरामात चालू. अच्छा, एक महिना म्हणजे इंजिन बांधले तर एक महिना व्यवस्थित आवडू चालू आहे. स्लॅब झाल्यावर महिनाभर स्लॅब द्यायची. हां हां. स्लॅब झालं तेच जरा बाहेरगाव फिरणं आहे तिला घेऊन. सुझुकी मॅक्स 100ला कन्वर्ट केली त्यांनी. गॅरेजवाले ते पण महाबळला मायादेवीच्या बाजूला गॅरेज आहे त्यांचं. या क्लचपेट आहे ना. ते बी पाहून घेऊ काय आहे नाही गेलंय. थोडा पहिला गिअरला झटका घेत होती ती. नाही गिअर नाही अटकत होते, स्लिप बी नाही मारला. फक्त कधी कधी पहिल्या गिअरला नॉर्मल असा झटका घेत होते. आपल्याला जास्त टाइम फक्त कलरवाल्यासाठी जाईल ना. इंजिन पार्ट्स उघडून ठेवत आहे. क्लचपेट वगैरे ओपन झाले. हां ते पाहा तिला आता काय गेलंय काय नाही तर सांगते ना. आता ते सांगते नाही तर करणार आहे. उघडली गाडी तर मग ते काय राहतं काका ते खाली ठेवलं ते. हां मॅग्नेट ओपन झालं आहे आता. इंजिनचं काम झालं असेल का काहीचं पहिले का नाही झालंय का. अशा प्रकारची गाडी आहे. रजिस्ट्रेशन चालू आहे आता. आज पहिला डे. आज पूर्ण डिस्मेंटल होईल म्हणजे उघडून सगळं ओपन होऊन जाईल गाडी आज. नंतर मग कलर्स नवीन स्पेअर पार्ट शोधू आपण. ते सगळ्या व्हिडिओ ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला मिळेल काय कसं असेल काय नाही. व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. चॅनल सबस्क्राईब नक्की करा. स्पेअरचे पण आपण व्हिडिओ देऊ. त्याच्यानंतर त्याची प्राईज लिस्ट दाखवू किती असते काय असते कुठले पार्ट नवीन टाकतोय काय बफिंग वगैरे पॉलिश सगळं आपण करू. कांदा आहे हां तिचा नाही पिकअप काही कोणते राहते काका. तिकडे पडले मित्रांनो पिकअप कॉईल. ती पण नवीन टाकून घेऊ. पिकअप थोडा वाढून जाईल. तसे डिस्मेंटल वरतून झाली. फक्त इंजिनचं काम चाललं आहे आता. इंजिन डिस्मेंटलचं झालं की झालं मग. व्यवस्थित त्याची पार्किंगमध्ये लावलेली होती अशी घरात अशी साईडला लावलेली. हो गाडी पाहिली ना. हां इंजिन खाली उतरून जाईल. झालं सगळं डिस्मेंटल. फक्त त्याचे चेस्ट टायर शॉकअप्स बाकी आहे.
मोस्ट ऑफ 70% गाडी ही आता मोकळी झालेली आहे. सगळे स्पेअर वेगळे झाले आहे. मित्रांनो झाली गाडी मोठी कंप्लीट ओपन. पुढचं टायर वगैरे निघून जाईल. तसं चाललं आहे रेस्टोरेशन. कोणाला करायचं असेल तर आपल्याला सांगा, तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर देऊ, प्रोव्हाइड करून तुमचं काम पटकन होऊन जाईल. कोणाला करायचं असेल कॉस्ट किती काय येईल शेवटी तुम्हाला नक्की सांगेल मी. पार्ट्स कितीचे येत आहे, कसं येत आहे, यांची मजुरी किती, लेबर, सगळं तुम्हाला माहिती पडेल. आपल्या घरी जिला बनवून घेतोय आपण. त्यांना म्हटलं घरी या, घरीच रिपेअर करा सगळं. तसं मग आपल्या नजरेसमोर ह्या कामं होत राहतील सगळे, गाडीच्या इंजिनचे पासून सगळं. त्यासाठी मी त्यांना सांगितलं की आता या ठिकाणी या आणि घरीच ते सगळं रिपेअर करा. मग आता तीच प्रोसिजर घरी चालली आपली.